वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरामधील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यामुळे धबधब्याचं रौद्ररूप। पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची मोठी कसरत। नाल्यावरील पूल उंच करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिममध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यामुळे काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली। वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान। शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान। पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पाण्याखाली। पाऊस ओसरूनही पूरस्थिती कायम असल्यानं शेतकरी हतबल।